नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता गडबड अशी झाली की मला जायचंय दीदीकडे, कारण की दीदी गेले बाहेर, तिचं थोडं काम आहे त्यामुळे ती बाहेर गेले आणि आता ओवी स्कूलमधून आले, पण तिला मम्मीच हवे त्यामुळे ती रडते खूप। तर दीदीने मला आता जस्ट कॉल केला होता की गुड्डी जा जरा, काय रडते, आणि तिला मावशी दिसली की जरा बरं वाटतं म्हणून दीदी बोलली थोड्या वेळ जा, मी येतेच थोड्या वेळात। तर ती रडते ओवी, आणि आता कसं ओवीची एक्झाम सुद्धा चालू आहे त्यामुळे मुलं जास्त रडली की कसं ताप वगैरे भरण्याची शक्यता असते। तर मग जाते आता मी तिच्याकडेच, आणि ती एक्झाम चालू आहे, पेपरचा अभ्यास तर काही झाला नाही आहे, तर जाऊन बघूया काय करते ती। तर पप्पा येतात मला घ्यायला, कारण की प्रीत गेलेला आहे कामाला, तर पप्पांना जस्ट बोलवलं की या आणि मला ओवीकडे सोडा। ती थोड्या वेळात पोहोचेलच, पण ती ऐकतच नाहीये, तिला मम्मीच हवी असतं ना कधीतरी छोट्या मुलांचं, त्यांना पहिले शाळेतून आल्यानंतर मम्मी लागते, म्हणजे आई समोर लागते। तसं आपल्याला पण होतं की शाळेतून कुठूनही आलो तरी आपल्याला पहिले आई लागते, तसंच तिचं झालंय ते। माझं सुद्धा असं होतं लहानपणी, आई दिसली नाही की एकदम रडाशीच वाटायचं, तर तसंच तिचं झालं। दीदी तिला दिसत नाहीये ना कुठे, त्यामुळे तिची रडारड चालू आहे। तर दीदीने मला कॉल केला की जा पटकन बघून ये काय करते। तिला मावशी दिसली ना की तिला बरं वाटतं, माझ्यासोबत ती एकदम फ्री असते, मावशी नाही तर मम्मी पाहिजे तिला। तर मी जाते आता पटकन, मग तुम्हाला दाखवते काय तिच्या रिॲक्शन्स आहेत ते। आता जाताना तिला सोबत खाऊ सुद्धा घेऊन जायचं आहे, कारण रडते ना, जरा खाऊ दिला की जरा बरं वाटतं। प्लस तिचा आता अभ्यास सुद्धा घ्यायचा आहे, का मावशी गेली की तिचा अभ्यास बरोबर घेते आणि ती करते सुद्धा, तिला बरं वाटतं मावशीसोबत अभ्यास करायला। आता जाते पटकन, मी पण थोडी आज गडबडीतच होते, म्हणजे काही ना काही कामं चालू होती, तर पटकन फ्रेश झाले आणि आता पप्पा थोड्या वेळ येतीलच मला न्यायला, मग जाईन। मग बघा तुम्ही तिच्या रिॲक्शन की ती काय करते ते। हॅलो हॅलो, मॅक्स बघ कुठे पडलाय, हा बघ। लाईट पण लावायची नाही आहे, मला बेडरूममध्ये गप्प राहायचं आहे, मम्मीची आठवण येते म्हणून बेडरूममध्येच आहे। हॅलो, अरे तू बघ मॅक्स बघ काय बोलते। हॅलो ओवी, चल आपण खेळू, चल बाहेर, मम्मी येईल थोड्या वेळात। काय ग येईल, चल तू पाळण्यावर बस, चल मम्मीला बरं वाटेल, ओवी माझी वाट बघत होती। 10 मिनिटात येईल मम्मी आता। काय ग, हे बघ तुला ताप भरले ओवी, काय ग उद्या पेपर आहे ना आपला, अभ्यास करू, चल मी तुला गंमत दाखवते, चल। आणि मी नवीन गेम डाउनलोड केला आहे मोबाईलमध्ये, चल मी कम्प्युटर पण आणलाय, लॅपटॉपवर आपण पेंटिंग करू, चल चल आता का काहीच नको, चल काय खाल्लंच पण नाही, तुझ्यासाठी समोसा आणलाय खायला, मग काय हवंय तिला, मी आज राहू इथं, राहू वस्तीला, मग चल आपण खेळू, चल मॅक्स सोबत। आपण मॅक्स बोलतोय, ओवी हॅलो हॅलो, चल ना आपण पाळण्यावर बसू, चल प्लीज 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 माझा ऐक ना, पाळण्यावर बसू, चल इथंच बसायचं आहे। हा बघ लॅपटॉप पण चालू केलाय मी, चल आपण पेंटिंग करूया लॅपटॉप मध्ये, ये चल। अगं ये ग ओवी, मम्मी येईल थोड्या वेळात। काय ग आज तू मावशीचं पण नाही ऐकत, ताप भरले बघ तुला, मम्मी येईल थोड्या वेळात। हा बघ मी आता पेंटिंग करू ग एकटीच, तू करणार आहेस का माझ्यासोबत? चल आपण करूया, बघ मी आता ओपन केलं, आपण करूया इथे बसून, आज पूर्ण दिवस मी हाय इथे। काय ग आज मोडच नाहीये तिचा। हॅलो ओवी, अरे बघ काय ग, ही बघ इकडे बघ, मी ब्लॉग चालू केला, इकडे बघ ब्लॉग चालू केलाय, तुला सगळे बघतायत, ओवी अशी काय करते, इकडे बघ, तिकडे बघ चालू केलंय मी ब्लॉग, हा बघ तिची काहीच करायची इच्छा नाही, मम्मीची वाट बघते, मम्मी निघालंय, येईल 5-10 मिनिटात, पण काय बोलतच नाही। खायला दिलंय ऍपल, तो पण नको आहे तिला। काय ग बघ मी ब्लॉग करते, तुला काहीतरी बोलायचं आहे ब्लॉग मध्ये आपल्या? मी सगळ्यांना सांगितलं मी ओवीकडे आले, ओवीला मम्मीची आठवण येते म्हणून, आणि ओवी बघ शाळेतून आल्यानंतर अशीच झोपले। काय ग ब्लॉग मध्ये सगळे बघतील तुला, आणि ओवी अशी काय करते बोलतील, चल लवकर पेंटिंग करूया आपण। A few moments later. ती बघ मम्मी आली, आता मम्मी आल्यानंतर बघ मम्मीला पप्पी पण घेऊन देते। हा
काय नाही ग गुड्डी मावशी, मी खाल्लं नाही ना, जरा जरासं बोलतोय पण परत मम्मीची आठवण येते आम्हाला. पेशंट इकडे आहे आमचा, आता ओवीला घेऊन. आता बघ मम्मी आल्यावर लगेच ऑरेंज कापून दिला तर लगेच खाते. मी एवढा ऍपल दिला कापून तर अजिबात नाही खाल्ला. आता खाली की नाही बघ. मग नारळ पाणी आणू तुला, मग खा संपव पटापट. चल मी बरोबर आज मी राहणार आहे. ती बोली गुड्डी मावशी राहा आज वस्तीला. राहू दे ना मावशी, राहू ना बेडवर तुझ्या. आणि आता आली मी घरी. दीदी आलेली आहे. दीदी आल्यानंतर ओवीला जरा बरं वाटलं, पण ती थोडी नरमच होती. तिला ताप भरला होता, थोडा रडली असेल मे बी, त्याच्यामुळे झालं असेल. तर कधी कधी मुलांना परीक्षेचं सुद्धा टेन्शन येतच. तर दीदी आल्यानंतर तिला बरं वाटलं, तिला खायला वगैरे दिलं. आणि आता मी आले घरी. प्रीत काही अजून आला नाहीये, तो कामावरच आहे. आता मला बनवायचं आहे जेवण. ते एक काम आहे. एकटीला मला नेहमी प्रश्न पडतो, एकटी असते की मी आता काय जेवण करू. म्हणजे मी जेव्हा घरी येत होते तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आता अरे बापरे आपल्याला जेवण सुद्धा करायचंय. प्रीत तर नाही, तो ऑफिसवरूनच जेवून येईल, त्याला डबा दिलेला आहे. तर मला काय करायचं जेवण असा विचार चाललाय माझा. का आज आहे बुधवार, उपास तर नाहीये, पण एकटीसाठी काय करू मग विचार करते. बोलते तरी अंड्याचा पोळा टाकणे आणि भात जेवण. रात्री काय आपल्याला जास्त जेवण असं भरलेलं पोट लागतं असं नाहीये. प्लस ओवीकडे जाताना आम्ही ओवीला सुद्धा खाऊ घेऊन गेलो होतो, त्यामुळे वडापाव मी खाल्ला आहे एक, त्यामुळे थोडंसं पोट माझं भरलेलं आहे. पण आता ना मला थोडंसं माझा घसा बसल्यासारखा वाटतंय. मी तो वडापाव खाल्ला त्याच्यामुळे की काय समजत नाही, पण मला घसा जरा असा जडजड वाटतोय. तर गरम पाणी पिते जरा, जाते किचनमध्ये जेवणाची तयारी करते. पटकन वाजतील. भूक पण नॉर्मल लागलेली आहे, पण लवकर जेवलो, 8च्या आधी जेवलो की बरं वाटतं जरा. आणि मी ना जातानाच सगळं ओटा वगैरे क्लीन करून गेले होते, मला आता जरा बरं वाटतंय. आता आल्यावर ओटा असा भरलेला असलं की जरा बरं नाही वाटत. आता ओटा एकदम क्लीन आहे तर बरं वाटते जरा काम करायला, म्हणजे जेवण बनवायला. सगळं भांडी वगैरे सगळं घासून गेले होते मी. आता पटकन जेवण बनवते मी. भात थोडा आहे, अंड्याचा पोळा टाकते, पटकन कांदा टोमॅटो वगैरे कापते आणि करते. आणि आता तुम्हाला मी झटपट मी अंड्याचा पोळा कसा बनवते ते तुम्हाला दाखवते. तर पहिले या चॉपिंगवाल्या मशीनमध्ये मी कांदा टोमॅटो टाकलाय. 2 कांदे घेतलेत, थोडे मोठे आहेत, आणि 1 टोमॅटो टाकला. तर हे बंद करते आणि मस्त त्याच्याने बारीक कांदा आणि टोमॅटो चिरून घेते, म्हणजे रडायला सुद्धा नको. तर कांदा एकदम बारीक झालाय आपला, है ना, म्हणजे रडायला सुद्धा नको. याच्याने पटकन कांदा टोमॅटो बारीक चिरून होतो. कधी कधी कंटाळा येतो पण पटकन होतं. तर हे टोपामध्ये सगळं टाकते. आणि आता ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये अंडी जेवढी आपल्याला हवी तेवढी, मी 2 अंड्यांचा पोळा करणार आहे म्हणून 2 अंडी टाकलीत. आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर नक्की टाकायची, कोथिंबीरचा वास मस्त येतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर मीठ, मसाला आणि थोडी हळद. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. कांदा बारीक असला ना की एकदम शिजतो सुद्धा छान आणि पोळा सुद्धा मस्त होतो. आणि तेल तापलेलं आहे. मी या पोळ्यामध्ये मसाला टाकला आहे. तुम्ही मसाल्याच्या ऐवजी मिरची सुद्धा टाकू शकता. मिरची कधी मला जास्त आवडत नाही, मसाला आवडतो. किंवा मसाला टाकला की ती त्या पोळ्यामध्ये इक्वली तिखटपणा येतो. पण मिरचीचं कसं आहे, कधी कधी जिथे मिरची असेल आणि तीच जर आपण खाली तर मग आपल्याला जास्त तिखट लागतं. म्हणून मी जो अंड्याचा पोळा असतो तो मसाल्यावाला करते. तुम्हाला कशा प्रकारे आवडतो, मिरची टाकून की मसाला टाकून, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या मंडळी जेवायला माझं जेवण रेडी आहे. मस्त पोळा बनवलाय गरमागरम आणि भात सुद्धा गरम आहे. गरम गरम जेवायलाची मजाच वेगळी आहे आणि टेस्ट पण 1 नंबर लागते. मस्त झालं एकदम, जसं मला हवा तसाच पोळा झालेला आहे. या पटकन जेवते. मस्त जेवले आणि आता जरा बसले. मस्त जेवण झालं माझं. आता नवऱ्याची वाट बघायची, कधी कामावर येईल तो. तसं त्याला वेळच होतो. आता वाट बघते कधी येईल प्रीत. तो माझी सगळी कामं झाली, भांडी सुद्धा घासून झाली.
आणि आता आपला ब्लॉग एडिट करायला बसते. ते मेन काम आहे, कारण की आजकाल मी रोज आपला ब्लॉग 11 वाजता पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. मी आता ठरवलं मी टाईम 11 वाजता आपला ब्लॉग गेलाच पाहिजे. आणि मला खूप उशीर होतो, ही सगळी कामं करत बसते घरातली आणि मग मला उशीर होतो, मग तो ब्लॉग उशिरा पडतो. म्हणून आता रोज आपला ब्लॉग सकाळी 11 वाजता आपल्या चॅनलवर येईल, जाऊन नक्की बघायचा तुम्ही. खूप धमाल येणार आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून खूप आम्ही काय काय करतोय, अजून आमच्या लाईफमध्ये कशी वळणं येतात, कोणतं नवीन चॅप्टर ओपन होतोय, हे मजा येणार आहे मेन म्हणजे बघायला. तर मी असा विचार करते की खूप लवकर दिसते, असा विचार करते मी की आता परत एकदा आपण क्वेश्चन्स आणि आन्सरचा व्हिडिओ करूया का. आता परत जण मला खूप काय काय प्रश्न विचारतात, तर तुम्हाला सुद्धा काही प्रश्न पडत असतील माझ्याविषयी की मी काय करते, आमचं कसं लग्न जमलं, किंवा अजून ऑल दॅट काही पण क्वेश्चन असतील तुम्हाला माझ्याबद्दल, जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. मी त्याचा सेपरेट एक ब्लॉग बनवेन. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.